हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. जसे की LLB-CET जी परीक्षा आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 150 ऐवजी आता एवढ्या गुणांची परीक्षा होणार आहेत. तर किती गुणांची परीक्षा असणार आहे, किती पेपर असणार आहेत आणि मीडियम कोणता असणार आहे आणि ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया काय आहे माहिती. तर LLB 3 वर्ष आणि LLB 5 वर्ष या अभ्यासक्रमासाठी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तर CET सेलकडून आता या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका आता 150 गुणांऐवजी 120 गुणांची काढली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन या कक्षाकडून LLB 3 इयर आणि LLB 5 इयर्स अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या CET प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. आता CET सेलकडून आता या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका 150 गुणांऐवजी आता 120 गुणांची काढली जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. नॅशनल लॉ विद्यापीठांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या धर्तीवर CET कक्षाने हा बदल केला आहे. मात्र परीक्षेच्या वेळेच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आला नसून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 120 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. म्हणजे वेळ ती तेवढीच आहे, 120 मिनिटे. म्हणजेच 120 मिनिटे आणि गुण किती आहे? 120 गुण, 120 मिनिटे. तर पुढे या परीक्षेत 4 पर्यायांसह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, म्हणजेच MCQ असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो की निगेटिव्ह मार्किंग आहे का या परीक्षेत. तर या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजेच महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. आता उमेदवारांना चाचणीसाठी 2 तास दिले जातील. प्रश्न इंग्रजी आणि मराठीत असतील, म्हणजे 2 माध्यम असतील. इंग्रजी जे माध्यम घेतलेलं आहे त्यांनी इंग्रजीमध्ये द्यायची आणि ज्यांनी मराठीमध्ये घेतलेलं आहे त्यांनी मराठीत असतील. तर परीक्षेचा ऑनलाईन प्रकार असेल, म्हणजे ऑनलाईन परीक्षा असेल. प्रश्नपत्रिका LLB 3 वर्षासाठी 4 विभाग आणि LLB 5 वर्षासाठी 5 विभागांवर आधारित असेल. जी परीक्षा आहे ती 5 वर्षासाठी 5 इयर्स LLBसाठी 5 सब्जेक्ट असतील आणि LLB 3 इयर्ससाठी 4 सब्जेक्ट असतील. तर कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर तर्क, चालू घडामोडींचे सामान्य ज्ञान, तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्क आणि इंग्रजी हे 4 विभाग आहेत. तर मूलभूत गणित हे 5 इयर्स LLB करिता अतिरिक्त विषय असणार आहे. तर फ्रेंड्स, हा होता महत्त्वाचा सब्जेक्ट, सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती. थँक्यू.